कारे मदसी आबोला धरून जाशी वाकडा घरावरून. पाहुणं सोलापूर किती लांब आहेत ना? हताश आहे ना का कुत्र्याच्या भुकावर मोरल्या गाडीत तिथंच काय? वय वय. कारे मदसी आबोला वा मुद्गल शास्त्री, फार चांगला साधलाय तुमचा ग्रंथ. आधुनिक काळात इतकं चांगलं संस्कृतात कोणी लिहिलं असं वाटलं नव्हतं. आपल्यासारख्यांचा सहवास लाभला, लिहिलं झालं काहीतरी. कालिदासाच्या रघुवंशासारखा अमर होईल हा तुमचा यदुवंश. पेशवे सरकारकडनं साडीचा आणला दिसतो. कोण आहे तू? पुण्यात आलोय की. का? जोशीबा आहेत का इथं? हो, हे इथं आहे. काय? श्रीमंत पेशवे सरकारने हा लफोडा धाडलाय. पेशव्यांकडून पत्र. शास्त्री बुवा, भाग्य उजाडलं तुमचं. राजश्रिया विराजित. अहो मायनर राहू द्या, मजकूर वाचा. तुमचे नाव दिगंत झाले, श्रीमंतांचे श्रवणी पडले, तेने बहुत प्रसन्न शास्त्री झाले. बुवा, विठ्ठलाची कृपा. संतोष पावून तुम्हास आज्ञा केली जे रंगपंचमीचे दरबारी हजर राहावे. तुमचे तमाशाचा फड योजलाय. पत्र आमच्या नावचं नव्हे, राम्याच्या नावचं आहे. मग ते कुठं आहेत? मेला गेला मसणात तो. वा 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 वा, म्हणजे आता पेशव्यांच्या समोर तमाशा करणार. आता मात्र हद्द झाली. बाबा, पुण्याला जाऊन प्रत्यक्ष पेशव्यांची कान उघडणी केली पाहिजे. हो, आपले निळकंठ शास्त्री थत्ते आहेतच इथं. त्यांना बरोबर घेऊ, पाहू पेशवे कसा त्याचा तमाशा करतात तो. खड़ी ताजीर, आफ्ताब दक्खन, शमशेर जंग, वजीर आजम मुल्क मराठा, श्री हुजूर सवाई माधोराव पेशवा तशरीफ लाते हैं. बादब बामुलायदा होशियार. निगाह रखो, श्री हुजूर सवाई माधोराव पेशवा होशियार. निगाह रखिए, राम जोशी सोलापूर वाले. ब्राह्मण असून हा पेशा करता? हो श्रीमंत, इच्छा आहे की काव्यशास्त्रातला आनंद सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा. असं असं. तुमची कीर्ती खूप ऐकली आहे आम्ही. आज काही विशेष दाखवा. जी आज्ञा. संपन्न नीलकंठ शास्त्री थत्ते. बसा शास्त्री बुवा. श्रीमंत, आधी हा तमाशा बंद करावा. सोलापूरची ब्राह्मण मंडळी काही तातडीचा अर्ज घेऊन आली आहे. प्रश्न आपल्या धर्माच्या प्रतिष्ठेचा आहे. काय म्हणणं आहे आपलं? श्रीमंत, आपल्या समोर उभा असलेला हा तमासगीत ब्राह्मण नाही, शुद्ध महार आहे. हे ब्राह्मण नव्हेत? नाही, श्रीमंत जाणतातच की तमाशा हा नीचतम पेशा ब्राह्मणांचा नव्हे. धर्मवीर पेशव्यांच्या राज्यात ब्राह्मण्याचा उच्छाद मांडला यानं श्रीमंत. बरोबर आहे. अध्ययन आणि अध्यापन
हेच ब्राह्मणांचं कर्तव्य. आणि तेच मी प्रामाणिकपणे करतो आहे. संस्कृताचा अध्ययन आणि प्राकृतात अध्यापन. विषय आणि शृंगार हेच तुमच्या अध्यापनाचे विषय ना? लोकरंजना वाचून लोकशिक्षणाला हातच घालता यायचा नाही. तू काय लोक शिक्षण देणारे पाक्या? संधीची 24 नावं तरी कधी घेतली आहेस का? संधेतच ब्राह्मण्य सिद्ध होणार असेल तर ही ऐका माझी लोकभाषेतील संध्या. केशवकरणी अद्भुत लीला नारायण तो कसा, तयाचा सकल जनावर ठसा. माधव महिमा अगाध गोडी, माधव महिमा अगाध गोडी. गोविंदाच्या रसा, गोविंदाच्या रसा पीत जा जीव होईल थंडसा. वा वा, काय थत्ते शास्त्री, कसं आहे शीघ्र कवित्व. गुणीजनांचे गुण पहावेत. यात गुण कसला श्रीमंत? र ला ट जोडणं याचा अर्थ कवित्व नव्हे. आज्ञा असेल तर कवित्वही ऐकवीन मी. जरूर ऐकवा. शास्त्री बुवा, आम्ही जातो. राधा सखी संवादे हो, राधा सखी संवादे. छेका पन्नुती आयका, छेका पन्नुती आयका. रसिक हो किती चतुर बायका, रसिक हो किती चतुर बायका. सासु सासरा पतिया देखत अधरामृत माधुरी, अधरामृत माधुरी. घेत से काय वदावे तरी, घेत से काय वदावे तरी. तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैया हरी. नवे गहा मधुकर पंकज हरी, नवे गहा मधुकर पंकज हरी. गुणवंत लोळे पती शोभला, तो कृष्ण काय नवे ग हार कळे ना तुला, नवे ग हार कळे ना तुला. मध शीतल करतो शमी होऊन या भला, तो कृष्ण काय नवे ग व्यजन सुवंशातला, नवे ग व्यजन सुवंशातला. राधा सखी संवादे हो, राधा सखी संवादे. छेका पन्नुती आयका, छेका पन्नुती आयका. रसिक हो किती चतुर बायका, रसिक हो किती चतुर बायका. वा 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 जोशी. श्रीमंत, यांची कल्पकता फार मोठी आहे. होय ना? बसा तर मग. जोशी, होऊ द्या आता प्रारंभ. ऐका राधे. काय कृष्ण देवा? ते पहा, यमुनेचं पाणी कसं संत वाहत आहे. त्या पहा, किनाऱ्यावरल्या वेली कशा डौलानं डुलत आहेत. इकडं आपलं मधुवंत रंगीबेरंगी फुलांनी बहरून आले. वसंतानं जणू रंगपंचमी साजरी केली आहे. मग चला ना देवा, आपण होळी खेळू. खेळू, पण एका अटीवर. तू कृष्ण व्हायचंस. ते का? ऐक. हो जी गुंजात मधुप गुंजारव यमुना तटी हो, यमुना तटी, यमुना तटी. गुंजात मधुप गुंजारव यमुना तटी हो, यमुना तटी, यमुना तटी. होळी खेळतो हरी, होळी खेळतो हरी. तरुणी राधा नटला पण नटी. गुंजात मधुप गुंजारव यमुना तटी हो, यमुना तटी, यमुना तटी.
पखवाज खंजिरी मंजिरीत बासरी बिन अमृत कुंडली कुनीट फसारंगीला धरी नृत्य कृत्य तत्कार तान करताल धुम कशा अंतरी पती संपत्त्यहि नाना परी रम्य राधे से राधा वल्लभ तिलोत्तमा उर्वशी मेनका तिलोत्तमा उर्वशी मेनका रंभा परिघाभरी आगामदि भागात मातला वसंत अंतपुरी कवन राधिका पति कवन राधा ये नगरे घरी भले माया रामा भले माया रामा अग सखे ग आनंद मी ग सांगू अग सखे ग आनंद मी ग सांगू किती यार साचा कोण जाणता सुरन रंगात वटी कोई खेळतो हरी कोई खेळतो हरी तर विराधानता वननती जात मधुर गुंजार यमुना तटी यमुना तटी यमुना तटी वाह वाह आमच्या समोर साक्षात गोकुळ उभं केलं धन्य आहे तुमचं कवित्व लोककवी राम जोशी आजपासून आम्ही तुम्हाला काव्य शिरताज हा किताब बहाल करतो राम जोशी शाबास कविराज. अरे 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 हे काय आम्हा तमासगिरांचा राजा आहे तुम्ही. कविराज काव्य शिरताज दाविला आज शायरी थाट घुमविला लावणी बाज तुम्ही महाराज आम्ही कविराज झालो भाट. बटगडी करती गडबडी येऊन तातडी उगावो वाट सरकार पेशवे धनी सरकार पेशवे धनी साक्ष ठेवून तुम्ही उखडली लाविली पाठ. अवसरा साधुनी चांग उतरली भाग पळती महाभाग घेऊनी पोट. राज काव्य शिरताज दाविला आज शाहिरी थाट. आता गरिबांची घ्यावी देणगी थोडी वानगी सुरेचा घोट.
खुद्द पेशव्याकडून सन्मान, किताब, इनाम आणि वर ही मदिरा. कैफात मिसळतो कैफ आता नाव एक मैफलीसाठी. मुळचीन शुष्क ही गिरा इष्करस पुरा घोळ लावोटी. रंगात होऊनी दंग पोहू निसंग जमून ये घाट. कविराज काव्य शिरताज गाविला आज शाहिरी थाट. मजा आला धोंडी, मजा आला. सोलापूरच्या भटांनी मेल्याने लई त्रास दिला होता. वाटलं तमाशा होतोय का नाही. पण त्या भटाची कशी फाजिती केली. अगं बाई, कविराय आले वाटतं. हसू नका, गप बसा. 10 रुपयाला म्हणतील. धोंडी, ये. आहाहाहा, सई सई पेशवे. ह्यो सिरपच म्हणजे तमासगिरांचा झेंडा. पण रामजोशाचं यशच आहे नाही. शिरपेच राम जोशाचा, पण यश बयेच. दैवी या गाठ बयाबाईची मज पडली साची. कविता इज संगे रंगा आली, नानाविध चाली. वाणी कशी काय परीक्षा झाली, गाणारी झाली. अशी मती पुरुषात विरळ साची. आज अक्षी रंगात लावणी रचनं चाललंय. आज आम्ही दारू प्यालो, कैफात कैफ मिसळला. तमासगिरांचा राजा झालो, सारं कमावलं. आता तमाशा बंद. चैन, मौज, उपभोग. पुण्यात पेशव्यासारखं राहणार. राहायचं बरं, राहायचं. जोशीबा, कोण आहे तो? जोशीबा, जोशीबा. का, कोण पाहिजे? राम जोशी. फार थोर कवी आहेत ते. अशी लावणी आपण कधी ऐकली नाही आणि असा तमाशाही कधी पाहिला नाही. कुठं आहेत ते? ही एवढी भेट द्यायची त्यांना. त्यासनी झोप लागली आता. असं असं झोपू देत, झोपू देत. मग हे एवढं द्या त्यांना. हो, कुठलं तुम्ही? मी तुळजापूरचा राहणारा. अहो, पण नाव नाही सांगितलं ते. सांगण्या इतकं मोल नाही माझ्या नावाला. बरं, येऊ? बाया, मी सांगितलं ना, राम जोशी आता तमाशा नाही करणार. झाली पाहिजे. काय चालवलं हाय हे कविराजांनी. इकडं तमाशा बंद केला आणि तकडं रोज सांज सकाळ दोष जमून सारखी दारू पीत बसल्या. ती कसली अवदसा आठवली त्यांना ही. काय होणार कुणाला ठाव. काय होणार. ह्या दारूनं कधी कुणाचं चांगलं झालं. या ही दारू नाही सुटली तर कविराजांनी आतापर्यंत कमावलेलं यश पैका समध्याची धुदान होणार आणि सगळं भिकलं लागणार. बया, या रंगात तुझी लावणी पाहिजे, तुझी स्वतःची. कशाला? आता नको. नाही, आता झाली पाहिजे. गावब्या, चहा बांध. जोड्या ना झाला पाहिजे. लाडे लाडे
शिपाई बाणार जी 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 माझ्या भरला मना तुमचा शिपाई बाणार जी 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 पंचकल्याणी घोड्यावर हो पंचकल्याणी घोड्यावर होऊन स्वर पाहिला जाताना गजी जी 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 पाहिला जाताना गजी जी गजी साठवायासी रूप केला डाव्या डोळ्याचा ऐना जी 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 साठवायासी रूप केला डाव्या डोळ्याचा ऐना जी 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 लाडे लाडे हो लाडे लाडे पेलेदार संग अंग रखा हो पेलेदार संग अंग रखा कमरेचा विळखा तलवार सोडी ना गजी जी 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 तलवार सोडी ना गजी जी गजी भुल्या नगरच्या नारी डोळ तुझर बघताना जी 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 भुल्या नगरच्या नारी डोळ तुझर बघताना जी 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 सावळी सुरात झोकादार हो सावळी सुरात झोकादार ताठ डोईवर तुरा डोलताना गजी जी 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 तुरा डोलताना गजी जी गजी झाले कुर्बान तुझ्यावर फिरत मनामध्ये मायनार झाली बहार तुझ्यावर मर्जी रे झाली बहार हो हो झाली बहार तुझ्यावर मर्जी ऐकही अर्जी शुद्ध कुंभार नार मिर धुतला मोत्याचा दाना जी 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 शुद्ध कुंभार नार मिर धुतला मोत्याचा दाना जी 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 लाडे लाडे हो लाडे लाडे नाही तर पोरा देणार पुस्तक पिढाच झाली म्हणायची. काय हो झालं तरी काय? आणखीन पाहिजे म्हणतात. दुकानदारांत खडसावलं कालच, मागलं पैसे घेतल्या बगैर येऊ नका म्हणून. नाही म्हणून सांगा, हाकलून दे टोळ भिरीसनी. अजून तू विचार माझी काहीच किंमत नाही तुम्हाला. तुम्हाला नको झालोय मी आता. असं का बरं बोलता कविराज? तू त्यातलीच. धोंड्या ऐकलं म्हणून घेऊन येतो. थांबा, तुम्ही आज चला, दोन दिवस आता घेऊन येतील. घे जा लवकर. चुकतीच बया, हे असं कितींदा चालायचं? होतं नव्हतं ते सारं संपलं. अंगावरचं दागदागिनं बी इकलंच. आज 4 महिने झालं तमाशा नाही, सारखी ही दारू आणि टोळफेरी. मग करायचं तरी कसं? कसं म्हणजे मी सांगते, आधी हे गाव सोडलं पाहिजे. ही संगत तुटली की दारू सुटल. एवढं करते, काय बी करून पुन्हा सोडायला लावतीच. बरं झालं पुन्हा सुटलं. राजासारखा शाहीर कैदीत पडला होता. दारूच्या ना त्या बाईच्या. बाईनं काय केलं? अगं तिनंच तर नवसाचं नाव सांगून पुण्याबाहेर काढलं कविरायातनी. लई ना तुम्ही बघू तर तुळजापुरातून काय जीव लागतात ते. कशाला नवस करता तुम्ही बायका? पुरुषांनी यश यावं म्हणून. पुण्यात एवढं यश मिळालं ते तुझ्या गळ्यानं, माझ्या कवितेनं. तुळजापूरच्या अंबाबाईनं काय दिलं? पेशव्यांचा हातचा शिरपेस दिला म्हणजे शाहिराला. खुळी असू दे. नका घेऊ,
टाका ते ही दारू जिभेवर बसली आणि विद्या उठून गेली तुमच्या मुखातनं. 4 महिने झालं नवी लावणी झाली नाही. कमावलेला सारा ऐवज मातीला मिळाला हिच्या पायात. शपथ आहे माझ्या गळ्याची. ठीक, पुन्हा स्पर्श करणार नाही. पाऊस आला की येऊ दे की. मी भिजेन की. घोंगड तरी लावा. राहू दे की. भिजलेली चांगली दिसतेस तू. आठवतं का पहिली भेट?